मुख्यमंत्री फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या नाशिकमध्ये नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर धर्मध्वजारोहण होणार। यावेळेला गोदावरीची महाआरतीही केली जाणार। त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणामध्ये 5 आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। नाशिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। व्हीआयपी दर्शनासाठी पैसे उकळल्याचा आरोप। लग्नाच्या कारणावरून एका आरोपीला 3 दिवसांची सवलत। मुंबईच्या पायधुनी परिसरामधील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम। फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत। पोलिसांनी अद्याप मृत्यूचा निष्कर्ष काढलेला नाही। कलिंगडपासून मृत्यू झाल्याच्या अफवांपासून दूर राहण्याचं पोलिसांचं आवाहन। व्हिएतनामचे राष्ट्रपती तोलाम 3 दिवसीय भारत दौऱ्यावर। आज नवी दिल्लीमधल्या हैदराबाद हाऊसमध्ये मोदींची भेट घेणार। भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार। बैठकीमध्ये व्यापार, गुंतवणूक, धोरणात्मक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता। इराण दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये 5 प्रवासी असलेलं विमान इमारतीला धडकलं। भीषण अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। पायलट आणि को पायलट यांचा जागीच मृत्यू, तर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना एका प्रवाशाचा मृत्यू। उर्वरित 2 प्रवाशांवर उपचार सुरू। जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा विमान सेवेवर देखील मोठा परिणाम। विमानसेवा सुरळीत राहण्यासाठी विमान कंपन्यांकडून प्रवासी संख्येमध्ये कपात। विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांची माहिती। राज्यामध्ये उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट। 1 मार्चपासून ते 3 मे पर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले। आठवड्याभरामध्ये रुग्णसंख्या तिपटीनं वाढल्याची माहिती, तर 3 संशयित रुग्णांचा उष्माघातानं मृत्यू।